नमस्कार मित्रांनो. जोफ्रे चौसर यांच्या द कॅन्टरबरी टेल्स या ग्रंथात विविध सामाजिक स्तरातील यात्रेकरू म्हणजेच पिलग्रिम्स लंडनहून कॅन्टरबरी येथे प्रवास करत असतात. यांचा उद्देश कॅन्टरबरी कॅथेड्रलमधील संत थॉमस बेकेट यांच्या समाधीचे दर्शन घेणे हा असतो. संत थॉमस बेकेट हे इंग्लंडमधील अत्यंत आदरणीय धर्मगुरू होते. इसवी सन 1170 मध्ये त्यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर त्यांना संत म्हणून मान्यता मिळाली. त्यामुळे मध्ययुगीन काळात हजारो लोक त्यांच्या समाधीला भेट देण्यासाठी कॅन्टरबरी येथे यात्रा करत असत. प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी हे यात्रेकरू लंडनमधील टबार्डिन या प्रसिद्ध धर्मशाळेत एकत्र येत. येथे त्यांची भेट धर्मशाळेचे मालक हेनरी बेली यांच्याशी होते. हेनरी बेली हे अत्यंत बुद्धिमान, विनोदी, उत्साही व्यक्तिमत्वाचे आहे. प्रवास अधिक मनोरंजक व्हावा म्हणून ते यात्रेकरूंना एक आगळीवेगळी कल्पना सुचवतात. ते म्हणतात की प्रत्येक यात्रेकरूने प्रवासादरम्यान कथा सांगायची. प्रत्येक यात्रेकरूने कॅन्टरबरीला जाताना 2 कथा व परत येताना आणखी 2 कथा सांगायच्या. अशा प्रकारे प्रत्येक यात्रेकरूने एकूण 4 कथा सांगायच्या. जर या 30 यात्रेकरूंनी प्रत्येकी 4 कथा सांगितल्या असत्या तर एकूण 120 कथा, अशा 120 कथांचा भव्य संग्रह तयार झाला असता. मात्र जोफ्रे चौसर यांचे निधन होण्यापूर्वी ते हा ग्रंथ पूर्ण करू शकले नाहीत. त्यांनी केवळ 24 कथा लिहून पूर्ण केल्या. जरी हा ग्रंथ अपूर्ण राहिला तरी त्यांच्या साहित्यिक गुणवत्तेमुळे तो इंग्रजी साहित्याच्या इतिहासातील एक महान कलाकृती मानला जातो. या कथांमध्ये आपल्याला समाजातील विविध स्तरातील लोक भेटतात. या सर्व पात्रांच्या कथा त्यांच्या स्वभावानुसार वेगळ्या आहेत. काही कथा विनोदी आहेत तर काही शोकांत आहेत तर काही नैतिक मूल्ये शिकवतात. म्हणून नुसार 29 यात्रेकरू टबार्डिन येथे जमले होते. त्यामध्ये सरदार, धर्मगुरू, व्यापारी, डॉक्टर, शेतकरी, कारागीर, सामान्य नागरिक यांचा समावेश होता. विशेष म्हणजे हे सर्व यात्रेकरू इंग्लंडच्या समाजातील विविध स्तराचे प्रतिनिधित्व करतात. या यात्रेकरूंना टबार्डिनचे मालक हेनरी बेली यांनी एक मनोरंजक प्रस्ताव दिला होता. त्यांनी सुचवले की प्रवास अधिक आनंददायी, रंजक व्हावा म्हणून प्रत्येक यात्रेकरूने कथा सांगावी. मात्र या स्पर्धेतील विजेत्यांसाठी हेनरी बेली यांनी विशेष बक्षीस जाहीर केले होते. कॅन्टरबरीहून परतल्यावर सर्वात उत्कृष्ट कथा सांगणाऱ्या यात्रेकरूला टबार्डिन येथे त्यांच्या खर्चाने एक भव्य मेजवानी दिली जाणार होती. या बक्षिसामुळे यात्रेकरूंमध्ये उत्साह निर्माण झाला. प्रत्येकजण आपली कथा प्रभावीपणे सांगण्याचा प्रयत्न करू लागला. चौसर यांनी ही कथा पूर्णपणे स्वतः निर्माण केलेली नव्हती. त्यांना इटालियन लेखक गव्यानिओ बॉकाचिओ यांच्या डेकामेरॉन या ग्रंथापासून प्रेरणा मिळाली होती. डेकामेरॉन मध्ये प्लेगच्या साथीपासून वाचण्यासाठी काही तरुण तरुणी शहराबाहेर जातात. वेळ घालवण्यासाठी एकमेकांना कथा सांगतात. मात्र चौसर यांनी ही कल्पना इंग्लंडच्या सामाजिक वास्तवाशी जोडली. दोन्ही ग्रंथांमधील महत्त्वाचा फरक असा आहे की डेकामेरॉन मध्ये मुख्यतः उच्चवर्गीय सुशिक्षित लोक आहेत तर द कॅन्टरबरी टेल्स मध्ये समाजातील सर्व स्तरातील व्यक्ती आहेत. चौसर यांनी कथा ही केवळ मनोरंजनासाठी नाही तर ती मध्ययुगातील इंग्लंडच्या समाजाचे वास्तववादी चित्रण करते. द जनरल प्रोलॉग हा द कॅन्टरबरी टेल्सचा सर्वात महत्त्वाचा प्रसिद्ध भाग मानला जातो. अनेक साहित्य समीक्षकांमते हा इंग्रजी साहित्याचा इतिहासातील सर्वोत्तम प्रस्तावनांपैकी इंट्रोडक्शनपैकी एक आहे. चौसर आपल्या प्रस्तावनेची सुरुवात एप्रिल महिन्याच्या वर्णनाने करतात. मध्ययुगीन काळात एप्रिल हा केवळ वसंत ऋतूचा महिना नव्हता तर तो नवीन जीवन, आशा, आध्यात्मिक जागृतीचे प्रतीक मानला जात होता. चौसर लिहितात की एप्रिलच्या सरींमुळे पृथ्वी पुन्हा हिरवीगार होते, फुले उमलतात, पक्षी गाणे गातात, निसर्ग नव्या ऊर्जेने भरून जातो. या निसर्गातील बदलामुळे लोकांच्या मनातही नवीन प्रेरणा निर्माण होतात. त्यामुळे लोक धार्मिक यात्रेला जाण्याची इच्छा व्यक्त करतात. याच भावनेतून अनेक यात्रेकरू कॅन्टरबरी येथील संत थॉमस बेकेट यांच्या समाधीच्या दर्शनासाठी निघतात. परंतु द जनरल प्रोलॉगचे महत्त्व केवळ
निसर्ग वर्णनापुरते मर्यादित नाही, तर हा भाग मध्ययुगीन इंग्लंडच्या समाजाचे एक जिवंत चित्र सादर करतो. चौसर प्रत्येक यात्रेकरूंचे अत्यंत बारकाईने वर्णन करतात. ते त्यांच्या वेशभूषेचे ॲपिअरन्स, कॅरेक्टर, प्रोफेशन, हॅबिट्स, मॉरल क्वालिटीज अत्यंत प्रभावी आणि वास्तववादी चित्रण त्यांनी केले. चौसर यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते कोणत्या पात्रावर थेट टीका करत नाहीत. ते आयरनी किंवा ह्युमर आणि ऑब्झर्वेशन यांच्या माध्यमातून त्या पात्रांचे गुण आणि दोष वाचकांसमोर मांडतात. द जनरल प्रोलॉग मध्ये आपल्याला 14व्या शतकातील इंग्लंडच्या जवळपास सर्व सामाजिक स्तरांचे प्रतिनिधित्व आपल्याला दिसून येते. त्यामध्ये नाईट, स्क्वायर, मॉन्क, फ्रायर, प्रायरेस, पार्सन, डॉक्टर, लॉयर, क्लर्क, मर्चंट, मिलर, कुक, प्लॉमॅन हे आपल्याला दिसून येतील. द जनरल प्रोलॉगला 14व्या शतकातील इंग्लंडचा आरसा म्हटले आहे. यात्रेकरूंच्या सामाजिक वर्गाबद्दल माहिती पाहणार आहोत. द कॅन्टरबरी टेल मधील यात्रेकरूंना त्यांच्या सामाजिक स्थान आणि व्यवसायानुसार विविध गटांमध्ये विभागले गेले होते. ॲरिस्टोक्रसी या समाजातील वर्गात प्रतिष्ठित आणि सत्ताधारी वर्ग होता. त्यात द नाईट, द स्क्वायर, क्लर्जी यांचा धर्मगुरूंचा एक वर्ग होता. द प्रायरेस, द मॉन्क, द फ्रायर, द पार्सन, द पार्डनर, द समनर हे त्या वर्गामध्ये होते. तर प्रोफेशनल क्लासमध्येच शिक्षित, विशेष कौशल्य असलेल्या लोकांचा समावेश होता. द क्लार्क ऑफ ऑक्सफर्ड, द मॅन ऑफ लॉ, द डॉक्टर ऑफ फिजिक्स हे त्यामध्ये समाविष्ट होते. मर्चंट अँड मिडल क्लास या वर्गामध्ये आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि वाढत्या सामाजिक प्रभावाचा हा वर्ग होता. द मर्चंट, द फ्रँकलिन, द वाईफ ऑफ बॅथ, द गिल्ड्समॅन हे त्याच्यामध्ये समाविष्ट होते. वर्किंग क्लास या सामाजिक, आर्थिक आणि सामाजिक रचनेचा पाया असलेल्या वर्गामध्ये द मिलर, द रीव, द कुक, द शिपमॅन, द प्लॉमॅन यांचा समावेश होता. द कॅन्टरबरी टेल्स मधील महत्वाचे पात्रांबद्दल आता आपण माहिती पाहणार आहोत. त्यामधील सर्वप्रथम द नाईट अँड द स्क्वायर याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. सर्वात आदर्श सन्माननीय पात्र आहे. चौसर यांनी त्यांचे वर्णन अ वर्दी मॅन म्हणजेच एक योग्य आणि सन्माननीय पुरुष असे करतात. नाईट हा मध्ययुगीन शौर्य संहितेचे, कोड ऑफ शिवलरीचे प्रतीक आहे. मध्ययुगीन काळात शिवलरी म्हणजेच केवळ युद्ध कौशल्य नव्हते, तर त्यामध्ये सत्यनिष्ठा, सन्मान, नम्रता, दयाळूपणा, स्त्रियांचा आदर यांचाही समावेश होता. चौसर नाईटबद्दल म्हणताना लिहितात, He loved chivalry, truth, honor, freedom and courtesies. याचा अर्थ असा की नाईटला शौर्य, सत्य, सन्मान, उदारता आणि नम्रता या मूल्यांची अत्यंत आवड होती. नाईट मध्ययुगीन समाजाच्या आदर्श योद्ध्याचे प्रतिनिधित्व करते. त्यामध्ये शौर्य आणि नम्रता यांचा सुंदर आपल्याला समतोल दिसून येते. द स्क्वायर हा नाईटचा मुलगा आहे. तो तरुणाई, प्रेम, दरबारी संस्कृतीचे प्रतीक आहे. जिथे नाईट अनुभव, सन्मान, कर्तव्याचे प्रतिनिधित्व करतो, तिथे स्क्वायर हा तरुणाई, उत्साह, रोमॅन्टिक भावनांचे प्रतिनिधित्व करतो. तो नेहमी आकर्षक आणि फॅशनेबल कपडे परिधान करतो. त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये एक प्रकारचे प्रणय भावना आणि उत्साह दिसून येतो. चौसर सांगतात की स्क्वायर प्रेमात पडलेला आहे. आपल्या प्रेयसीच्या आठवणीमुळे तो अनेकदा झोपू शकत नाही. यावरून त्याचे भावनिक आणि रोमॅन्टिक व्यक्तिमत्व आपल्याला स्पष्ट दिसून येते. पुढील पात्र आहेत द प्रायोरेस, मॉन्क अँड फ्रायर. जोफ्रे चौसर यांनी द कॅन्टरबरी टेल्स मध्ये धर्मगुरू वर्गाचे, क्लर्जीचे अत्यंत वास्तववादी, उपरोधिक चित्रण केले आहे. मध्ययुगीन काळात चर्च ही समाजातील सर्वात प्रभावशाली संस्था होती, परंतु त्या काळात चर्चमध्ये भ्रष्टाचार, नैतिक अधःपतन वाढत होता. चौसर यांनी प्रायरेस, मॉन्क आणि फ्रायर या पात्रांद्वारे चर्चमधील या त्रुटी अधोरेखित केल्या आहेत. प्रायरेस, ज्याचे नाव चौसर यांनी प्रायरेस, मॉन्क आणि फ्रायर या पात्रांद्वारे चर्चमधील या त्रुटी अधोरेखित केल्या आहेत. प्रायरेस, ज्याचे नाव मॅडम
प्रायरेस, ज्यांचे नाव मॅडम एग्लिंटाईन आहे, या एका मठाच्या प्रमुख आहेत. त्या अत्यंत सुसंस्कृत, सभ्य, आकर्षक व्यक्तिमत्वाच्या आहेत. त्या अतिशय नेटके कपडे घालतात. जेवताना त्या अत्यंत सभ्यपणे वागतात. त्या फ्रेंच भाषेत बोलण्याचा प्रयत्न करतात. त्यांना दरबारी शिष्टाचार खूप आवडतात. प्रायरेस या धार्मिक जीवनापेक्षा आपल्या व्यक्तिमत्वाची, बाह्य स्वरूपाची अधिक काळजी घेताना आपल्याला दिसून येतात. त्या छोट्या प्राण्यांसाठी, विशेषतः कुत्रे, उंदीर यांच्यासाठी अश्रू ढाळतात, परंतु गरिबांबद्दल किंवा समाजातील दुःखी लोकांबद्दल त्यांची विशेष सहानुभूती दिसून येत नाही. द मॉन्क हे पात्र चौसर यांच्या उपरोधाचे आणखीन एक उत्कृष्ट उदाहरण आहे. मध्ययुगीन नियमानुसार एखाद्या मॉन्कने मठात राहावे, प्रार्थना करावी, साधे जीवन जगावे, सांसारिक सुखापासून दूर राहावे. परंतु चौसर यांचा मॉन्क त्यांच्या पूर्णपणे विरुद्ध आहे. त्याला शिकार करायला आवडते, उत्तम घोडे पाळायला आवडतात, महागडे कपडे घालायला आवडतात, स्वादिष्ट आणि श्रीमंत अन्न खायला आवडते. तो स्पष्टपणे सांगतो की जुन्या धार्मिक नियमांचे पालन करण्यात काही अर्थ नाही. चौसरने मॉन्कचे वर्णन करताना थेट टीका करत नाहीत, परंतु त्याच्या वर्तनाचे वर्णन इतके प्रभावीपणे करतात की वाचकाला त्यातील विसंगती सहजपणे जाणवते. फ्रायर चे नाव हर्बर्ट आहे. पहिल्या नजरेत तो अत्यंत आकर्षक, आनंदी, प्रभावी वक्ता वाटतो. तो लोकांशी सहज मैत्री करतो. त्याचे व्यक्तिमत्व लोकांना आवडते. तो लोकांकडून पैसे घेऊन पापांची क्षमा देतो. तो श्रीमंत लोकांशी मैत्री करतो, गरीब गरजू लोकांकडे दुर्लक्ष करतो. तो आपली धार्मिक जबाबदारी, प्रामाणिक यांच्याबद्दल आता आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. ही दोन्ही पात्रे मध्ययुगीन चर्चच्या दोन वेगळ्या बाजू दर्शवतात. पॅर्सन हा आदर्श, प्रामाणिक व निस्वार्थी धर्मगुरू आहे, तर पार्टनर हा भ्रष्ट, लोभी आणि ढोंगी धर्मगुरू आहे. पार्सन हे कॅन्टरबरी टेल मधील सर्वात आदर्श आणि नैतिकदृष्ट्या श्रेष्ठ पात्रांपैकी एक आहे. तो एका छोट्या गावातील धर्मगुरू आहे. तो अत्यंत नम्र, प्रामाणिक, श्रद्धावान, निस्वार्थ आहे. पार्सन ही सर्वात मोठी विशेषता म्हणजे तो जे शिकवतो ते स्वतः आचरणात आणतो. तो आपल्या गरीब पॅर्शनियर्सना मनापासून सेवा करतो. त्यांच्याकडे पैसे नसले तरी त्यांना कधीही नाकारत नाही. पायी चालत गावागावी जातो, लोकांच्या अडचणी समजून घेतो, त्यांना धार्मिक, नैतिक मार्गदर्शन करतो, कोणत्याही प्रकारचा दिखाऊपणा करत नाही. म्हणून पॅर्सन हे पात्र मध्ययुगीन चर्चमधील नैतिकतेचे व खऱ्या धार्मिकतेचे प्रतीक मानले जाते. द पार्टनर हे चौसर यांचे सर्वात उपरोधिक आणि लक्षात राहणारे पात्र आहे. पार्टनर हे काम लोकांच्या पापाची क्षमा मिळवून देणे आहे, परंतु तो बनावट धार्मिक फेक रेलिक्स विकतो, खोटे पापाचे क्षमापत्र विकतो, लोकांच्या धार्मिक श्रद्धेचा फायदा घेतो, केवळ पैशासाठी काम करतो. तसेच पार्टनर स्वतःच्या आपल्या लोभाची कबुली देतो. तो लाज न बाळगता सांगतो की त्याचा मुख्य उद्देश लोकांची सेवा नसून पैसा कमवणे हा आहे. या वाक्यात सर्वात मोठा उपरोध असा आहे की जो व्यक्ती स्वतः अत्यंत लोभी आहे, तो इतरांना लोभापासून दूर राहण्याचा उपदेश करतो. म्हणून पार्टनर हे पात्र भ्रष्टाचार, ढोंगीपणा, लोभी, चर्चमधील नैतिक अधःपतनचे प्रतीक आपल्याला दिसतो. द क्लर्क हा ऑक्सफर्ड विद्यापीठातील एक गरीब विद्यार्थी आहे. तो कॅन्टरबरी टेल्स मधील सर्वात विद्वान पात्रांपैकी एक मानला जातो. तो अत्यंत थिन, त्याचे कपडे जुने, साधे आहेत, त्याच्याकडे फारसे पैसे नाहीत. तो ऐशोआरामावर खर्च करण्याऐवजी पुस्तकं विकत घेतो. क्लर्कसाठी ज्ञान हेच सर्वात मोठे धन आहे. त्याला संपत्ती, प्रसिद्धी, सामाजिक प्रतिष्ठेपेक्षा शिक्षण अधिक महत्त्वाचे वाटते. तो फार कमी बोलतो, परंतु जेव्हा बोलतो तेव्हा त्याचे शब्द ज्ञानपूर्ण आणि विचारपूर्वक असतात. द मॅन ऑफ लॉ हा त्या काळातील एक अत्यंत यशस्वी आणि प्रतिष्ठित वकील आहे. तो कायद्याचे सखोल ज्ञान असलेला, न्यायालयीन अनुभव असलेला, कायदेशीर प्रकरणांमध्ये प्रावीण्य असलेला, समाजातील उच्च प्रतिष्ठित आहे. तो कायद्याशी संबंधित सर्व नियम, कायदे, पूर्वीच्या न्यायनिर्णयांचा अभ्यासक आहे. चौसर
म्हणतात की तो अत्यंत व्यस्त दिसतो. त्याला पाहून असे वाटते की त्याच्याकडे मोकळा वेळच नाही. ते असे सुचवतात की कदाचित तो प्रत्यक्षात जितका व्यस्त आहे, त्यापेक्षा अधिक व्यस्त असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या व्यक्तित्वामध्ये थोडासा सेल्फ इम्पॉर्टन्स आणि स्वतःच्या प्रतिष्ठेची जाणीव आपल्याला दिसून येते. द डॉक्टर ऑफ फिजिक्स म्हणजेच वैद्य, तो त्या काळातील वैद्यकशास्त्र, शस्त्रक्रिया, ज्योतिषशास्त्र यांचा अभ्यासक आहे. मध्ययुगीन काळात डॉक्टर रोगाचे निदान करताना ग्रहताऱ्यांच्या स्थितीचा विचार करत असत. वैद्यकशास्त्राचे सखोल ज्ञान, शस्त्रक्रियेमध्ये प्रावीण्य, ज्योतिषशास्त्रावरील विश्वास, कुशल निदान, तो रोग्यांच्या जन्मतारखा, ग्रहांची स्थिती पाहून उपचार करण्याचा प्रयत्न करतो. चौसर म्हणतात की डॉक्टर आपल्या व्यवसायात अत्यंत कुशल आहे, परंतु तो त्याविषयी एक महत्त्वाचा उपरोधही करतात. चौसर नमूद करतात की ब्लॅक डेथच्या काळात मोठ्या प्रमाणात पैसा डॉक्टरने कमावला होता. त्याला सोन्याची विशेष आवड होती. यावरून असे दिसते की तो केवळ आरोग्याचीच नव्हे तर स्वतःच्या आर्थिक फायद्याचीही काळजी घेताना आपल्याला दिसून येतो. द मर्चंट हा एक यशस्वी व्यापारी असल्याचे चित्र चौसर आपल्यासमोर ठेवतात. त्याची काही वैशिष्ट्ये आपल्याला पाहायची म्हटलं तर तो अतिशय आकर्षक, महागडे कपडे घालतो. तो नेहमी आपल्या व्यवसायाबद्दल, नाण्यांबद्दल बोलतो. आर्थिक व्यवहारांमध्ये तो कुशल आहे. समाजात तो स्वतःला यशस्वी आणि श्रीमंत म्हणून सादर करतो. प्रवासादरम्यान तो सतत व्यापार, आयात निर्यात, पैशाबद्दल चर्चा करतो. मात्र चौसर म्हणतात की मर्चंट प्रत्यक्षात किती श्रीमंत आहे हे कोणालाच माहीत नाही. फ्रँकलिन हा एक श्रीमंत जमीनदार, वेल्दी लँड ओनर आहे. त्याला जीवनात आनंद घेणे अत्यंत आवडते. उत्तम अन्न, स्वादिष्ट पेये, पाहुणचार, आरामदायी जीवन, हे त्याचे घर हे नेहमी पाहुण्यांसाठी खुले असते. चौसर त्याचे घर जणू एखाद्या मेजवानीप्रमाणे आपल्याला वाटते. फ्रँकलिन हे पात्र 14व्या शतकातील आरामदायी, समृद्ध जीवन जगणाऱ्या उच्च वर्गाचे प्रतिनिधित्व करते. द वाईफ ऑफ बॅथ हे द कॅन्टरबरी टेल्स मधील सर्वात प्रसिद्ध आणि प्रभावशाली पात्रांपैकी एक आहे. वाईफ ऑफ बॅथ काय दर्शवते तर स्त्रियांचे स्वातंत्र्य, आत्मविश्वास, अनुभवाचे महत्त्व, पारंपरिक कल्पनांविरुद्ध ती आवाज उठवते.